आणि भाजप 73 जागांवर आघाडीवर। आसाममध्ये भाजपने एकतर्फी आघाडी घेतलेली आहे। आसाममध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपने मागच्या वेळेला 75 जागा या ठिकाणी जिंकलेल्या होत्या। यावेळेला काँग्रेसला टक्कर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र इथे आपण पाहतोय की भाजप 54 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर। मागच्या वेळेला तरी काँग्रेसने भाजपला मोठी टक्कर या ठिकाणी दिली होती, मात्र आता आसाममध्ये एकहाती विजय होताना भाजपचा दिसत आहे। आसाममध्ये भाजपची ही एकतर्फी आघाडी मोठी महत्त्वाची घडामोड। पुन्हा एकदा भाजप आसाममध्ये सत्ता स्थापन करते। काँग्रेसकडून या वेळेला मोठं त्या ठिकाणी आव्हान उभं करण्याचा प्रयत्न, मात्र भाजपची एकतर्फी आघाडी आसाममधली। आसाममध्ये भाजप एकतर्फी आघाडीवर तर टीएमसी तिथे 70 आणि भाजप 73 जागांवर आघाडीवर आहे। आसाममध्ये आपण पाहूयात भाजप आघाडी 54 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस आघाडी 9 जागांवर इथे आघाडीवर आहे। काँग्रेस या ठिकाणी मोठी पिछाड, तर आसाममधल्या कलानुसार भाजपची बहुमताकडे वाटचाल। तर आसाममध्ये भाजपची ही एकतर्फी आघाडी आहे। मोठी घडामोड भाजपसाठी पुन्हा एकदा आसाममध्ये भाजप सत्ता स्थापन करताना कलांनुसार तरी त्या ठिकाणी दिसतंय। तर आकडेवारी पाहूया, भाजप 54 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे। तर आसाममध्ये मागच्या वेळेला भाजपला 75 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला 50 जागा मिळाल्या होत्या, मात्र इथे एकहाती विजय भाजपचा होताना पाहायला मिळत आहे। एकतर्फी आघाडी आहे भाजपची आसाममध्ये। आसाममध्ये कलांनुसार भाजप आता बहुमताकडे वाटचाल करत आहे। मागच्या वेळेला 75हून अधिक जागा जिंकलेल्या होत्या आसाममध्ये। आता सुद्धा आसाममध्ये भाजपची एकतर्फी आघाडी त्या ठिकाणी पाहायला मिळते। तर पश्चिम बंगालमध्ये काटेकी टक्कर आहे। ममता बॅनर्जी 70 जागांवर आघाडीवर तर 73 जागांसह भाजपची आघाडी। पश्चिम बंगालमध्ये अद्यापही काटेकी टक्कर पाहायला मिळते, मात्र भाजप टीएमसी पेक्षा काही जागा घेऊन नेहमीच या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असेल। टीएमसी 70 तर भाजप 75 जागांवर आघाडीवर। टीएमसीने अनेक खैरात या ठिकाणी केलेली आहे मतदारांवर आणि गेल्या 2 वर्षांपासून अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत। अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंतच्या त्यांच्या योजना आहेत। मात्र भाजपने विकासाचा मुद्दा या ठिकाणी ठेवला। 75 जागांवर भाजप आघाडीवर, टीएमसी 73 जागांवर आघाडीवर। तर आसाममध्ये आपण पाहतो भाजप 54, काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर। आसाममध्ये भाजप पुन्हा एकदा आपली सत्ता राखताना दिसतोय। तर आसाममधले दृश्य आपण त्या ठिकाणची आकडेवारी 54 जागांसह भाजप त्या ठिकाणी आघाडीवर आहे, 9 जागांसह काँग्रेसची आघाडी आहे। पुन्हा एकदा आसामची सत्ता भाजप राखताना दिसतोय। आसाममध्ये भाजप 54 आणि काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे। आसाममध्ये कलानुसार भाजपचा बहुमताकडे वाटचाल। एकतर्फी आघाडी भाजपने या ठिकाणी घेतलेली आहे। काँग्रेस फारशी मोठी टक्कर या ठिकाणी आसाममध्ये भाजपला देऊ शकलं नाही। प्रयत्न काँग्रेसकडून तसा करण्यात आलेला होता, मात्र या ठिकाणी भाजपने एकतर्फी आघाडी घेतलेली आहे। हिमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भाजप पुन्हा एकदा बहुमताकडे वाटचाल करत आहे। हिमंत बिस्व शर्मा हे भाजपकडून काँग्रेसकडनं भाजपमध्ये गेल्यानंतर पूर्ण पडझड झालेली आहे काँग्रेसच्या आसाममध्ये। तर तिथे वर आकडे बदललेले आहेत। टीएमसी 78 आणि भाजप 82 जागांवर आघाडीवर। पश्चिम बंगालच्या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष। आसाममध्ये भाजप 54 तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर। तिथे आसाम आणि पुदुचेरी या ठिकाणी भाजप आपली सत्ता राखताना दिसत आहे। आसाममध्ये भाजपची एकतर्फी